नमस्कार, माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. या भागात आपण इयत्ता 9वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे चे स्वाध्याय प्रश्न उत्तर पाहणार आहोत. स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. लेखकाला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता. प्रश्न दुसरा आहे, आकृतीबंध पूर्ण करा. शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये: दांडगी आकलन शक्ती, समजूतदार, आत्मविश्वासू आणि धीटपणा. प्रश्न तिसरा आहे, जोड्या जुळवा. पुढील 2 चौकटीतील आता इथे उत्तरे दिलेली आहेत तर शब्दांचा सहसंबंध ओळखून त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, हे आहेत विरुद्धार्थी शब्द. धीट विरुद्ध भित्रा, हजर विरुद्ध गैरहजर, सुंदर विरुद्ध कुरूप, स्तुती विरुद्ध निंदा. प्रश्न चौथा, खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा. परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. घटना आहे, लेखकाने सुमारे 20 मिनिटे पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली आणि त्याचा परिणाम आहे वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. दुसरा परिणाम, शिरीषला वारंवार खेद वाटायचा. याबाबतची घटना आहे, शिरीषने कितीही चांगले वाजवले तरी नाना काहीच ऐकू शकत नव्हते म्हणून शिरीषला वारंवार खेद वाटायचा. प्रश्न 5 आहे, खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. प्रश्न पहिला आहे, वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. उत्तर आहे, वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे जीवाचे कान करून ऐकले पाहिजे. प्रश्न दुसरा, आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. उत्तर आहे, आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. प्रश्न तिसरा, उत्तम वादनाने लेखकाचे शिरीष बाबतचे मत चांगले झाले. उत्तर आहे, उत्तम वादनाने लेखकाचा शिरीष बाबतचा ग्रह चांगला झाला. प्रश्न 6 आहे, शब्द व त्यांच्या अर्थ यांच्या जोड्या लावायच्या आहे. इथे उत्तरात दिलेलं आहे, कोलाहलचा अर्थ आहे गोंधळ, तऱ्हेवाईकचा अर्थ आहे विचित्र, मुसाफिरचा अर्थ आहे प्रवासी आणि उद्युक्तचा अर्थ आहे प्रेरित. प्रश्न 7 आहे, स्वमत. शिरीष मधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, इथे शिरीषची गुणवैशिष्ट्ये आणि ती कशी आणि कुठे दिसली हे उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे. उत्तर, वडिलांच्या आनंदासाठी धडपडणारा शिरीष हा 10-12 वर्षांचा मुलगा होता. शिरीषचे वडील उत्कृष्ट गवई होते, परंतु एका अपघातात ते पूर्णपणे बहिरे झाले. तेव्हापासून त्यांची संगीत सेवा अंतरली. म्हणून वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. यातून त्याचे आपल्या वडिलांविषयी असलेला आदर व प्रेम हे गुण दिसून येतात. शिकवणीच्या पहिल्या 3 महिन्यातच शिरीषने आपली प्रगती व कौशल्य दाखवून दिले. त्यामुळे लेखकाने विद्यालयाच्या कार्यक्रमात त्याला कार्यक्रम देण्याचे निश्चित केले. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे यावरून त्याचा नियमितपणा व वक्तशीरपणा दिसून येतो. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब त्याने शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. वडील गेल्यावर दुःखी झालेला शिरीषही आपल्याला दिसून येतो. लोकनिंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला. अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते. कार्यक्रमाच्या दिवशी नवखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले. यातून त्याचा आत्मविश्वास व धीटपणा दिसून येतो. अशा प्रकारे या पाठातून शिरीषचा ध्येय वेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास, वडिलांप्रती असलेला आदर व प्रेम ही गुणवैशिष्ट्ये आपल्याला प्राकर्षाने दिसून येतात.
पुढील प्रश्न आहे, शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे, आपल्या वडिलांच्या आनंदासाठी शिरीष स्वतः वायलिन वाजवायला शिकतो ही त्याची भूमिका मला आवडली. त्यासाठी तो शिकवणीला जाताना वडिलांना सोबत घेऊन जातो. वडिलांच्या निधनानंतरही लोक काय म्हणतील याचा विचार न करता तो संगीत साधना करतो. या भूमिकेत शिरीष एक संवेदनशील प्रेमळ मुलगा आहे. कठीण प्रसंगावर मात करून न खचता तो अप्रतिम वायलिन वादन करतो. आपणही शिरीष प्रमाणे जीवनातील संकटांना धीराने तोंड देऊन खचून न जाता यश मिळवले पाहिजे. आई वडिलांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या सुखासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रश्न 8 आहे, अभिव्यक्ती. अ. पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा. उत्तर, पाठातील मला सर्वात जास्त आवडलेला प्रसंग म्हणजे पाठाच्या शेवटी शिरीषने मांडलेली संवेदनशील, हळवी व प्रेरक भूमिका. वडिलांच्या आनंदासाठी शिरीष वादन शिकत होता. वादनाच्या शिकवणी वर्गाला तो वडिलांना म्हणजे नानांना सोबत घेऊन जायचा. अगदी कमी वेळेतच त्याने उत्तम प्रगती केली होती. पण नाना ऐकू शकत नाहीत याचा त्याला खेद वाटायचा. ज्या दिवशी नानांचे निधन झाले त्याच दिवशी शिरीषने ठरवले की संगीत बंद. परंतु शोकाकुल परिस्थितीतही सकारात्मक विचार त्याच्या मनात आला की आधी नाना माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. तेव्हापासून सराव करतानाही तबल्यावर, तंबोऱ्यावर नाना साथ देत आहेत असा भास त्याला होत असे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून तो गडबडून गेला. तेव्हा डोळे बंद करून त्याने नानाचे ध्यान केले. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. या प्रसंगातील शिरीषची संवेदनशीलता, कष्टाळू वृत्ती, जिद्द, सकारात्मकता या भूमिका मला फार आवडल्या. पुढील प्रश्न आहे, प्रस्तुत कथेचे संवाद रूपाने लेखन करा. आता हा संवाद याची पार्श्वभूमी आहे. शिरीष व त्याचे वडील संगीत शिक्षकांच्या भेटीला जातात तो प्रसंग, म्हणजे शिरीष पी जनार्दन यांच्या घरी आला तेव्हाचा प्रसंग. शिरीष, नमस्कार, मी शिरीष भागवत. मला गाण्याची फार आवड आहे. मला संगीत शिकायचे आहे. संगीत शिक्षक, बर, तुला गाण्याची फार आवड आहे तर? शिरीष, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईल, पण माझ्याबरोबर रोज माझे वडील पण शिकवणी चालू असताना वर्गात बसतील अशी माझी अट आहे. संगीत शिक्षक, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण तुला त्यासाठी महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. शिरीष, कबूल, मी उद्यापासून शिकवणीला येतो. 3 महिने शिरीष नियमितपणे वडिलांबरोबर शिकवणीला जातो. काही दिवसांनी शिरीषच्या वडिलांचे निधन होते. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला जातो. शिरीष, माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही, परंतु मला कार्यक्रमात सहभाग घेण्याची परवानगी द्यावी ही विनंती. संगीत शिक्षक, शिरीष, तुझी मनस्थिती ठीक नाही. शिवाय गैरहजेरीमुळे तुझा सरावही नाही, त्यामुळे तुला परवानगी देता येणार नाही. शिरीष, मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआप सुधारेल सर. संगीत शिक्षक, ठीक आहे, दिली तुला परवानगी, पण नीट वाजव. शिरीष, होय सर, धन्यवाद. इथेच आपला स्वाध्याय पूर्ण होतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.